नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सिद्धार्थनगरमध्ये रात्री 12:30 वाजता थरार, 2 गटात तोफान हाणामारी, पोलिसांवर दगडफेक. चंदूर तालुका हातकणंगले येथे सिद्धार्थनगर परिसरात 2 गटांमध्ये झालेल्या वादातून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून पोलीस वाहनाच्या काचा फोडून नुकसान करण्यात आलं आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जिल्हा परिषद सदस्य महेश पाटील यांच्यासह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. प्रतीक कांबळे, समीर कांबळे, रोहित राजू कांबळे, लक्ष्मी राजू कांबळे, विशाल माने, महेश पाटील, प्रेम महादेव भोसले, अजित रामदास पवार, राहुल उर्फ रामदास माने आणि ओंकार बसवराज कल्याणी सर्व राहणार चंदूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थनगर रोडवर सुमारे 25 ते 30 जणांचा बेकायदेशीर जमाव जमला होता. 2 गटांमध्ये सुरू झालेल्या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस कर्मचारी पवन गुरव व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगवण्याचं आवाहन केलं. मात्र जमावाने अचानक आक्रमक होत धक्काबुक्की करून पोलिसांवरच दगडफेक करण्यास सुरुवात केली. या दगडफेकीत पोलीस कर्मचारी पवन गुरव आणि प्रमोद चव्हाण हे जखमी झाले. तसेच पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या असून सुमारे 5,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी बेकायदेशीर जमाव जमवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांवर हल्ला करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे आदी गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने सिद्धार्थनगर परिसरात तात्काळ कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत पेट्रोलिंग करण्यात येत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.